उपोषणाला बसलेले धनंजय देशमुख गावातून कुठे गेले? ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, धनंजय मुंडे हे आज सकाळपासून धनंजय देशमुख आजपासून सकाळपासून बोलत नव्हते। ते उपोषणाला बसलेले धनंजय देशमुख कुठे गेले, गावातून ते कुठे गेलेत याचा ग्रामस्थ शोध घेत आहेत। कुटुंबियांमध्ये चिंता आहे, काळजी आहे। कुणालाही न सांगता अचानक धनंजय देशमुख कुठेतरी निघून गेलेले आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, आज ते आंदोलन करणार होते, उपोषणाला बसलेले आहेत। धनंजय देशमुख अचानकपणे गावातून कुठेतरी गेलेले आहेत, ते सापडत नाहीयेत। गावकरी त्यांचा शोध घेत आहेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ आता त्या गावातच उपस्थित आहेत। सिद्धार्थ, नेमकं काय घडलंय? निश्चितने धनंजय देशमुख आतापर्यंत बसलेले होते, मात्र एक 15 ते 20 मिनिटं आधी ते अचानक कुठे गेले, घरी सुद्धा नाही आहेत किंवा गावातही नाही। गावात शोधाशोध सुरू झालेली आहे। एकंदरीत धनंजय देशमुख गेले कुठं, कारण पोलीस सुद्धा या ठिकाणी तणावात आलेले। बजरंग बाप्पा खासदार आले होते, त्यांना सुद्धा ते भेटले नाही। त्याआधी आनंदराज आंबेडकरांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ते गावातले जे काही सभा मंडप आहे तिथून जे गेलेले आहेत, गायब झालेले आहेत। नेमके कुठे गेलेत, कुणालाही ते संपर्कात येत नाहीत। फोन करतायत सगळे लोक, पण ते फोन सुद्धा घेत नाहीत। निश्चित धनंजय देशमुख गेले कुठं, हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। पण सिद्धार्थ, ते आंदोलन करणार होते, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता। ते कुणा सोबत गेलेले आहेत, कोणी त्यांच्या सोबत बसलं होतं, त्यांना सांगून गेलेले आहेत, असं काही घडलंय का? तसा कुठलाही ठाव ठिकाणा लागत नाहीये। नाही, कुठलाही ठाव ठिकाणा लागत नाही किंवा ते कुणाला सांगून सुद्धा गेलेले नाहीत। आणि गावामध्ये सुद्धा सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली आहे। पोलीस सगळे फोन करतायत, त्यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करताय, मात्र त्यांचा मोबाईल सुद्धा लोकेट होत नाही असं दिसतंय। मात्र सगळे काळजीत पडलेले आहेत, नेमकं धनंजय देशमुख गेले कुठे। कारण ज्यावेळेस मी बजरंग बाप्पा सोनवणे खासदार यांचा इंटरव्ह्यू केला, त्यावेळेस बजरंग बाप्पा सुद्धा म्हटले की ते मला बोलायला आलेले आहेत, मला त्यांनी टाळलेलं आहे। त्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि त्यानंतर ते नेमके गेले कुठं आणि कुठं गेलेत हे आता सापडायला तयार नाही, कारण सगळ्या गावामध्ये शोधाशोध सुरू करण्यात आलेली आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांचा शोध घेत आहेत। सगळ्या टावरकडे सुद्धा पोलीस यंत्रणा, गावकरी चाललेले आहेत। निश्चित ते कुठं आहेत हा प्रश्न मात्र मोठा निर्माण झालेला आहे। 10 ते 15 मिनिटांपर्यंत ते सगळ्यांशी बोलत होते आणि सगळी गावातली लोक आता टावरकडे चाललेली आहेत। कदाचित तिकडे आंदोलन सुद्धा सुरू होऊ शकतं। सिद्धार्थ, आपण थेट प्रक्षेपण दाखवलं होतं आपल्या प्रेक्षकांना की तुम्ही सोनवणेंशी बोललात, बजरंग सोनवणेंशी तुम्ही बोललात आणि नंतर त्या मंडपात बसलेल्या काही गावकऱ्यांशी बोललात की गावकऱ्यांचं पुढचं पाऊल काय असेल। पण त्यावेळेला सुद्धा त्या स्क्रीनवर धनंजय देशमुख कुठे दिसले नाहीत, म्हणजे ते त्याच्या आधीपासूनच कुठेतरी निघून गेलेले होते का? आणि साधारण किती वेळ झालेला असू शकतो या सगळ्या प्रकरणाला? बघतोय आपण या ठिकाणी जे आहे एकंदरीत कुटुंबातली लोक जे आहेत अगदी काळजीत आहेत। आपण बघतो महेश देशमुख यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आहेत। सगळ्या गावामध्ये आता एकंदरीत तणावाचं वातावरण आहे। आपण कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न करूया, नेमकं कुटुंब काय बोलतं, काय म्हणजे बोलणं काय झालंय का? पण धनंजय कुठे गेलेत, काय कुणाचा संपर्क होत नाही, कुठं काय झालं? नाही, काही नाही झालं। काय त्यांना तुमचं नाव येतोय? माझा भाऊ गेला, दुसऱ्या भाऊ कुठे काय माहिती, काहीच बोललं नाही मावशी। आतापर्यंत होते, सगळ्यांशी बोलले ते, कुठे गेला मध्ये गेल्याला पाहिलं मी। आता घरात पण नाही वाटत। तर आपण सगळे या ठिकाणी अगदी भावनिक झालेले आहेत। नेमका संतोष धनंजय गेले कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। निश्चितपणे त्यांच्याशी बोलायची इच्छा, मात्र त्यांना बोलायला सुद्धा जात नाही, हे सुद्धा आपण। पण गावामध्ये सिद्धार्थ पोलीस आहेत का? त्यांच्या घराच्या मंडपाच्या आजूबाजूला पोलीस सुरक्षा आहे का? ते शोधायचा प्रयत्न करतायत का? गावकऱ्यांच्या कोणी मित्रमंडळी असतील त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत का? कारण जर असं झालं तर ही खूप गंभीर बाब आहे, तणाव अधिक वाढेल अशी परिस्थिती आहे जर धनंजय देशमुख कुठेतरी निघून गेले असतील तर।
निश्चितपणे तोच प्रश्न आहे. पोलिसांचे मोठा बंदोबस्त आहे. सगळ्या गावामध्ये पोलीस आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत, गावकरी आहेत. एवढ्या सगळ्यांच्या नजरेतून धनंजय नेमके गेले कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलीस सुद्धा सगळ्या गोष्टींचा तपास करते. गावात प्रत्येकाला फोन केले जात आहेत. गावात घरात सुद्धा त्यांच्या भगिनी ज्या बोलल्या आता आपण त्या सुद्धा म्हटलं की नेमका गेले कुठं हे कुणालाच काही कळालं नाही आणि एक भाऊ गमावलेला आहे. आता दुसरा भाऊ कुठं गायब झाला अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. आता नेमकं धनंजय गेले कुठं आणि ते कुणाच्या संपर्कात आहेत का किंवा कुणाच्या दादा काही झालाय का संपर्क धनंजयशी? नाही, अद्याप नाही. पण काय नेमकं त्यांच्यामध्ये राग आहे? ना त्याचा रागच आहे. त्याचं काय 35 दिवस झाले त्याने अल्टिमेट 3दा दिलंय, 3दा विचारलं, 4दा बोललाय, त्याला रिस्पॉन्स बी नाही. शून्य. काय करेल? तुम्ही धनंजयचे अत्यंत जवळचे मित्र आहात. काय बोलणं झालं? नाही की नाही, मी माझं जीवन संपवणार आहे एवढंच बोलणं झालंय. असं बोलून हो हो 100%. 3 दिवस झालं तसंच म्हणतोय तो. कुणी रितसर अधिकारी येऊन त्याला असं मी सांगतो बाबा तुला सगळ्या क्रिया असं म्हणायला तयार नाही. कुठंतरी कोपऱ्यात घेणं, काहीतरी बोलणं. त्याचं म्हणणं काय होतं किंवा मला सांगा, ठीक आहे त्या राहिलेल्या आरोपीला अनेक लागू द्या महिना 15 दिन, पण मला सांगा झालेली क्रिया काय चालली. उडवी त्याला. पण तुम्ही ते डिप्रेशन मध्ये होते ते नाही, डिप्रेशन मध्ये तणावात होताच. ह्या 3 दिवसात तर लय होता. रात्री कुठं जाऊ आम्ही शकतील सांगितलं आता? सगळे गाव कामाला लागले. काय नाही, नो आयडिया, सांगता येत सगळे फिरतात चालले. सगळे. चला आमच्या बाया बी आता नेणार आहे मी, बघायलाच नेहले कुठं. वहिनी उठा बरं तुम्ही 4-5 जणी. बंटू त्यांना लावूया का? की या ठिकाणी त्यांच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत. आता काय झालं नेमकं? रडायला काय झालं? काय म्हटले संतोष? काय धनंजय काय बोलले? काय बोलले नाही की तुमचा संपर्क नाही? सापडायलो त्याला कुठे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. काय बोलले शेवटी? बोलणं नाही झालं, चालू आहे. थांबा, सापडू जगावं दे. असं वाटत नाही असं बोलत होतं. रात्रीपासून बोलत होता तेव्हा. हो चला. सिद्धार्थ आपण आता शोध सुरू झालेली आहे त्यांची. सिद्धार्थ शोधाशोध सुरू झालेली आहे. ही गंभीर आत्ता परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाबडी आशा करूया की न्यूज 18 लोकमत जर त्याचे कुटुंबीय आणि तो स्वतः धनंजय बघत असेल त्याला ही विनंती करायला हवी, धनंजय सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या. तुमच्याकडनं चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही याची काळजी घ्या. महाराष्ट्रभरात आंदोलनं झालेली आहेत. अनेक नेते तुमच्या सोबत आहेत. सगळा मीडिया तुमच्या सोबत आहे. धनंजय कुठलंही चुकीचं पाऊल तुम्ही उचलू नका. सगळा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. सिद्धार्थ आपण ही विनंती त्यांना करूया. कुणालाही न सांगता धनंजय काही वेळापूर्वीपासून धनंजय देशमुख हे काही वेळापासून मंडपातून कुठेतरी निघून गेलेले आहेत आणि ते सापडत नाहीयेत. त्यांची शोधाशोध सुरू झालेली आहे. सिद्धार्थ गोदाम आपल्याला अधिक माहिती देत आहेत. ही दृश्य आपण बघतो आहोत. बोल सिद्धार्थ, सांग. गाव शिवारात त्यांना शोधायला निघालेले आहेत. आपण त्यांच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करूया कारण सगळे गावकरी आता पाहिजे त्या दिशेला जाऊन धनंजय गेले कुठं, धनंजयचा काय संपर्क झाला का याविषयी शोध घेत आहेत. आणि ज्या ठिकाणी आंदोलन होतं त्या ठिकाणी आता सगळे पोचायला लागल्यात. गावातल्या महिला सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. सगळ्या शिवारात त्यांचा शोध घेतला जातोय. गावकरी आपण बघतोय सगळे जमायला सुरुवात झालेली आहेत. नेमकं धनंजय कुणाला काय सांगून गेले का, कुणाला काय बोलून गेले का याचा सुद्धा उलगडा या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि ज्या टावरला आंदोलन होणार होतं त्या ठिकाणी सुद्धा गावकरी जमायला सुरुवात झालेले आहेत. महिला बघतोय आपण पोचताय सगळे या ठिकाणी. परंतु नेमकं धनंजय गेले कुठं हा मोठा प्रश्न पोलिसांना सुद्धा निर्माण झालाय, गावकऱ्यांना सुद्धा निर्माण झालेला आहे. त्यांच्या अगदी जवळचे मित्र सुद्धा आहेत या ठिकाणी शोध मोहिमेमध्ये आणि त्यांना सुद्धा सापडत नाही. बघतोय आपण सगळे पोलीस जे आहेत शेतात वगैरे सगळीकडे जायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यांचे मित्र एक आपल्या सोबत आहेत. मी त्यांना पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करतो. सुधीर, या ठिकाणी आपण बघतोय हे त्यांचं दादा काय म्हणजे नेमकं बोलणं झालंय, काय झालंय? ते डिप्रेशन मध्ये होता हो सकाळपासून, पण इथून गेला तो साठकाला एकटाच. पण तुमचं काय बोलणं झालं? एवढे जवळचे मित्र आहेत, नातेवाईक आहे तुम्ही? नाही, माझं नाही बोलणं झालेलं आहे, पण ते आता बघू द्या थोडं. कुठे जाऊ शकतात ते असं म्हणजे ताणतणाव गेलेत, पाठवलेत बाहेर बी पोरं. सगळीकडे फिरताय सगळे. इथं तर नाही ते फक्त आपण पाठवले पोरं बाहेर. पाठवले सगळं. आता महिलांचा आवाज सुद्धा सिद्धार्थ यायला लागलाय. थोडासा
थोडं ओरडाआरडी आपण बघायला मिळतेय आणि ही गर्दी सगळी आता जमायला लागलेली आहे. महिला सुद्धा बाहेर पडून त्यांना शोधायला निघालेल्या आहेत. एका बाजूला दृश्य आपण काही वेळापूर्वी बघितली की आंदोलनस्थळी धनंजय देशमुख उपस्थित होते, नंतर ते तिथून मात्र कुठेतरी निघून गेलेले आहेत. ही गंभीर बाब आहे. धनंजय यांनी थोडंसं धीरानं घ्यायला हवं. 35 दिवस झालेत आणि प्रश्न नक्कीच गंभीर आहे, पण अख्खा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे. आपण ही गर्दी बघतोय, महिला सुद्धा आता गर्दी करायला लागलेल्या आहेत आणि शोधायला लागलेल्या आहेत धनंजय यांना. आता ते पोलीस प्रशासनाला आणि सरकारला माहिती आहे, आम्ही काही सांगू शकत नाही. त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगावं. माहिती असल्यावर सांगताय का माणूस हे इकडे गेला म्हणून म्हणताय का? हा मग तुम्हा हे पोलीस कशाला आहे ते? हो का निश्चय दराजाला त्या फोडा त्याच्या काय पाहिजे आम्हाला? फक्त आमचं धनाजी सुखरूप पाहिजे. तर ते हे पोलीस जे आहेत त्यांनी काय केलं? आमचा जर त्यांच्यापासून माणूस जर गायब झाला मग त्यांना काय केलं आतापर्यंत? असे गायब जर करायचे म्हणलं तर मग काय आम्ही करायचंय काय आम्ही? एक जर मोठे माणसं मेन तुम्ही गालत करता तर आमचं काय आहे? आम्हाला तेवढं धनाजीच काय केलं तेवढं आम्हाला आमचं प्रूफ तर दे. माहिती आम्हाला गोष्ट आहे हो. जर मेन आहेत तुम्ही, ते मेनला तुम्ही असं गायब करतात तर आमच्यासारख्याची कथा काय आहे? महिलांना करायचं काय? आज आमच्या लेकी शाळेत जायच्या तर त्यांचं करायचं काय? आम्ही कुठपर्यंत धनंजयच्या मित्रांना काय बोलले? ते 2 ते 3 दिवसापासून डिप्रेशन मध्ये होते, मला जगावंसं वाटत नाही असं बोलत होते. बा धनंजयला कुठलीच माहिती त्याच्या भावाबद्दल प्रशासन देत नाही हो. ते मावळा काय करील तो परेशान झालाय. आज सकाळी तो धनंजय नाहीये, त्याच्या जीव आज इथं टावरवर आंदोलन करणार होता. धनंजयच गायब आहे. धनंजयचं बी पुन्हा उचलून नेऊन मर्डर केलंय का हे इथं मला म्हणावं लागल. कारण त्यांच्या घरातली पत्नी आई रडत आहे. धनंजय नाहीये सकाळपासून. धनंजय कुठं आहे? त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पोलीस महाराष्ट्र शासनना देवेंद्र फडणवीसना म्हणले होते न्याय देऊ, त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. कदाचित धनंजय यांचा सुद्धा मर्डर झाला का असं आम्हाला संशयाने म्हणावं लागेल. 10-15 मिनिटं आधी ते होते, मी त्यांच्याशी नाही बोललो. धनंजय मी आले बीडून तेव्हापासून मी म्हटलं धनंजय कुठे आहे? धनंजय नाहीये. धनंजयला आणून देणे. धनंजयचा मर्डर केलाय का काय? सरपंचाचा केलाय तसा. कारण मी पण एक मराठा आहे. मराठ्याच्या मावळ्याचे असे मर्डर होत असतील तर करायचं काय? धनंजयला आणून द्या. पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन धनंजयला आणून द्या. धनंजय सकाळपासून नाहीयेत. धनंजय गायब आहे. धनंजयला आणून द्या. धनंजय कुठे? त्या टावरवर आंदोलन करणार होते. सकाळपासून धनंजय नाहीयेत. कशा दिसत नाहीत आम्हाला? आज संक्रांतीच्या सणा दिवशी आज एकीचे हाल काय आहे ते आम्ही बघत नाहीत, आम्ही बघू शकत नाहीत. आज दुसरीचे बी जर तसे हाल केले तर आम्ही करायचं काय? आज या गावकऱ्याचं तुम्ही करतात काय? पोलीस प्रशासन करताय काय? सरकार करताय काय? ह्याचं उत्तर द्या आम्हाला. बघितलं आपण या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये संताप आहे. अगदी महिला बघतोय, आक्रोश करताय. नेमके आता धनंजय गेले की ते कुणालाच माहित नाही, कुटुंबाला माहित नाही, पोलिसांना माहित नाही. सगळीकडे एक शोधाशोध सुरू झाली. शिवारामध्ये सगळीकडे लोक गेलेले आहेत. एकंदरीत आता बाहेरचे लोक सुद्धा काय म्हणाल आपण? धनंजय कुठे गेले? सकाळपासून धनंजय बेपत्ता आहेत आणि जे सरपंचासोबत घडलंय तेच धनंजय सोबत घडू नये याची सरकारनं आणि पोलीस प्रशासनानं त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आता इथं मराठा समाज हळूहळू जमायला लागलाय. याचं रूपांतर मोठ्या एका बाजूला धनंजय आंदोलन सकाळी करत बसलेले होते, मंडपातच होते, पण नंतर ते गायब झालेले आहेत. या बातमीवर आपली नजर असेल. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्याने चुकीचं पाऊल उचलू नये अशी आपण अपेक्षा करूया. पोलीस त्याला शोधतीलच. मात्र बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत.